पिरियडच्या वेळेला जे पोटात दुखतं ना, त्यासाठी करायचे घरगुती उपाय आज मी तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार, मी कल्याणी होमिओपॅथी हॉलिस्टिक स्पंदन डॉक्टर कल्याणी पाटील आणि आपण बघतोय पिरियडच्या वेळेला जे पोटात दुखतं त्यासाठी करायचे घरगुती उपाय. तर बऱ्याच जणींनी नोटीस केलं असेल की पिरियडच्या 1-2 दिवस आधी थोडं सुजल्यासारखं वाटतं किंवा वजन वाढल्यासारखं वाटतं. तर हे कशामुळे होत असतं? तर हे ब्लोटिंगमुळे किंवा वॉटर रिटेन्शन जे शरीरामध्ये होतं त्याच्यामुळे होत असतं. तर पण या ब्लोटिंगमुळे आहे ना तुमच्या पेनची इंटेन्सिटी वाढते. त्याच्यामुळे हे ब्लोटिंग कमी करण्यासाठी तुम्हाला गंमत वाटेल, पण तुम्ही जास्तच प्रमाणात जर पाणी प्याल तर हे ब्लोटिंग आणि वॉटर रिटेन्शन कमी होऊन जाईल आणि पर्यायाने तुमच्या पेनची इंटेन्सिटी कमी होऊन जाईल. त्याचबरोबर जर तुम्ही गरम पाणी प्याल तर त्याच्यामुळे तुमचे मसल रिलॅक्स होतील आणि त्याच्यामुळे तुमचे पिरियडचे जे पेन आहे ते फार कमी प्रमाणात होईल. तर रेग्युलरली जर तुम्हाला पाणी प्यायची सवय असेल योग्य प्रमाणामध्ये तर तुम्हाला हे ब्लोटिंग फार कमी राहील. तर पाणी पिणं हे अतिशय महत्वाचं आहे. दुसरं महत्वाचं आहे की कॉफी पिण्याचं प्रमाण कमी करणं. म्हणजे काय असतं की कॉफीमध्ये जे कॅफीन असतं त्याच्यामुळे तुमचे ब्लड वेसल्स असतात त्या नॅरो डाऊन होतात आणि पर्यायाने युट्रस जो आहे तो जास्त कॉन्स्ट्रिक्ट होतो आणि त्यामुळे तुमच्या पेनची इंटेन्सिटी वाढते. तर नक्की पिरियडचे पेन कशामुळे होतात यावर एक मी वेगळा व्हिडिओ केला आहे, तो तुम्ही नक्की पहा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर जर तुम्ही कॉफी पिणं अवॉइड कराल आणि जर एनर्जेटिक वाढण्यासाठी तुम्ही त्याच्याऐवजी एखादा प्रोटीन रिच स्नॅक खायचं आणि एखादं सिंपल वॉक करून आला तर तुम्हाला नक्की एनर्जेटिक वाटेल. हे ट्राय करून बघा. तिसरं महत्वाचं म्हणजे हीट म्हणजे शेक घ्यायचा. तर तुम्ही गरम पाण्याचा शेक घेऊ शकता किंवा हीट पॅडचा शेक घेऊ शकता. या शेक घेतल्यामुळे मसल रिलॅक्स होतात, ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि त्याच्यामुळे तिथलं टेन्शन जो ताण आहे तो कमी होतो मसलवरचा आणि पर्यायाने पेन कमी होऊन जातो. त्याचबरोबर चौथं म्हणजे एक्सरसाइज. आता तुम्ही म्हणाल इतकं जोरात दुखत असतं आणि मॅडम तुम्ही मला एक्सरसाइज करायला काय सांगताय? तर एक्सरसाइज म्हणजे हलका एक्सरसाइज म्हणजे अगदी सिंपल स्ट्रेचिंग तुम्ही करू शकता, काही योगासनं करू शकता किंवा सिंपल वॉक. याच्यामुळे काय होईल, तुमच्या शरीरातले एंडॉर्फिन्सचं प्रमाण वाढेल. एंडॉर्फिन्स हे आपल्या शरीरातले नॅचरल पेन किलर्स आहेत आणि ते तुमची पेनची इंटेन्सिटी कमी करतात, तुमचा मूड सुद्धा चांगला करतात. त्याच्यामुळे हलका एक्सरसाइज जो तुम्हाला जमेल तो तुम्ही 5-10 मिनिटांसाठी करा आणि पेनची इंटेन्सिटी नक्की कमी होईल. तर हे होते काही घरगुती उपाय. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती. तोपर्यंत